राज्यातील अनेक भागात हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवलेली होती। अशातच नांदेडच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। यामध्ये गहू, हळद, उन्हाळी ज्वारी, करडईचे देखील मोठं नुकसान झालेलं आहे। सध्या सर्वत्र हळद काढणे, गहू कापणे, राशी करणे ही शेतातील कामं चालू असून कापलेल्या गव्हाचे काढ उकड्यावरच असल्यानं पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। पीक वाचवण्यासाठी शेतकरी, शेतमजुरांची धावपळ उडाली। शेतात असलेल्या मुक्या जनावरांचेही मोठे हाल झालेले आहेत। उमरी तालुक्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस झाला। शंकरनगर परिसरातही विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस पाहायला मिळालाय। कंधार तालुक्यातील फुलवळसह अंबुलगा, सोमासवाडी, मुंडेवाडी, कंधारेवाडी, पानशेवडी, गौळ, जंगमवाडी, वाखरड आदी परिसरात काल 20 मार्च रोजी संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचं आगमन झालं। या वादळी वाऱ्यामुळे गहू, हळद, उन्हाळी ज्वारी, भुईमूग, करडईसह अन्य उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।